नमस्कार मंडळी, माझं नाव प्रमोद रानडे. दिस इज द डेटा ऑफ द डेटा विच आय एम गोइंग टू शो यू नाव. डिव्हिडंड म्हणजे काय? तर कंपनीला प्रॉफिट झाला ₹100 तर त्यातले ते ₹30 वाटत आहेत का ₹50 वाटत आहेत का ₹90 वाटत आहेत शेअर होल्डर्सला. ओके, त्याच्यापैकी प्रमोटरला 50% जातात किंवा 75% लाईक टाटाची कंपनी असेल तर 75% टाटाना जातात, टाटा ट्रस्टला. बाकीचे तुम्हाला, आम्हाला किंवा म्युच्युअल फंडला जातात, लाईक LICला जातात किंवा GIC हाऊसिंग फायनान्स किंवा ज्या ज्या शेअर होल्डर्स असतात, इन्क्लुडिंग रिटेल, इन्क्लुडिंग पब्लिक, त्यांना जातात, राईट. तर हे जे डिव्हिडंड आहे विच इज पार्ट ऑफ द प्रॉफिट विच इज डिस्ट्रीब्युटेड बाय द कंपनी, त्यातला 30% शेअर तर मोदी साहेब घेतात टॅक्स म्हणून, उरलेले 70% तुम्हाला मिळतो. ओके, तर त्या कंपनीचा आता आपण सुरू केलं, ही जी ॲक्सेस आहे, एक्सेल शीट जी आहे त्याच्यामध्ये 3M, ओके, ही MNC कंपनी आहे. ओके, पण याने 20, 21, 22ला डिव्हिडंडच नाही दिलं, 23, 24, 25ला डिव्हिडंड दिलं. ओके, आणि हा टिपिकली 14पासूनचा डेटा आहे हा. ओके, 2014पासूनचा डेटा आहे. टोटल डिव्हिडंड पेड बाय दिस कंपनीज. ओके, तर या कंपनीने टोटल आत्तापर्यंतचं डिव्हिडंड दिलं 2025ला इन्क्लुडिंग, तर 2381 कोटीचं डिव्हिडंड दिलं. नंतर MRPLने ओके टोटल 10 वर्षामध्ये, 11 वर्षामध्ये 2100 कोटी डिव्हिडंड दिलं. ओके, नंतर युनायटेड स्पिरिट्स वगैरे वगैरे, त्या सगळ्या कंपनीने अशी डिव्हिडंड दिली. आणि सगळ्यात मॅक्सिमम डिव्हिडंड कोणी दिलं आहे बघूया आपण. मॅक्सिमम डिव्हिडंड TCSने दिलेलं आहे, टाटा कन्सल्टिंग सर्व्हिसेसने. ओके, गेल्या 10 वर्षामध्ये त्यांनी 2,32,000 कोटी डिव्हिडंड वाटलं लोकांना. ओके, इन्क्लुडिंग टाटाज देमसेल्स. ओके, मार्च 25ला त्यांनी 45,000 कोटी डिव्हिडंड दिलं. मार्च 26ला मे बी सिमिलर, तो डेटा माझ्याकडे नाही आहे, पण सिमिलर डिव्हिडंड दिलेलं आहे त्यांनी. हायली मॅग्नॅनिमस कंपनी, कारण 75% कंपनीकडेच आहेत. ओके, त्यानंतर कोल इंडियाने 16,000 कोटी दिलं, ITCने 18,000 कोटी दिलं एका वर्षी, आणि टोटल मोर दॅन 1,00,000 कोटी पहिल्या 7 कंपन्यांनी दिले, इन्क्लुडिंग इंडियन ऑइल. इंडियन ऑइल ऑल्सो इन दॅट विच इज अ पब्लिक सेक्टर कंपनी. कोल इंडिया आणि इंडियन ऑइल गेल्या 11 वर्षामध्ये 1 लाखापेक्षा जास्त डिव्हिडंड या लोकांनी दिलं, कारण प्रॉफिट्सच तेवढे जबरदस्त झाले. आणि त्यांनी इंडियन ऑइल मे बी दे हॅव डिस्ट्रीब्युटेड 30% ऑफ द नेट प्रॉफिट, आणि कोल इंडिया मे बी दे हॅव गिवन 80% ऑफ द नेट प्रॉफिट, ITC मे बी 100%. ओके, काइंड ऑफ थिंग. तर तसं, तर ही जी शीट मी मांडलेली आहे, तर ही आता आपण हळूहळू रन करूया. ओके, IOCL नंतर हिंदुस्तान युनिलिव्हर आहे, HCL टेक आहे, HDFC बँक आहे, NTPC, RIL, BPCL. ओके, हे 11 वर्षाचं डिव्हिडंड आहे टोटल. ओके, 54,000 कोटी, 39,000 करोड. ओके, नंतर ICICIने बघा, पोरेस्ट ऑफ द पोअर, इतकी चांगली बँक असून इतकं प्रॉफिट दाखवून फक्त 39,000 कोटी डिव्हिडंड दिलं गेल्या 11 वर्षामध्ये. स्टेट बँकेने सुद्धा मारलं ICICI बँकेला, 54,000 कोटी डिव्हिडंड दिलं. ओके, प्रायव्हेट सेक्टर बँका, HDFC बँकेने चांगलं डिव्हिडंड दिलं. HDFC बँक हॅज गिवन डिव्हिडंड ऑफ 73,000 करोड. ओके, आता आपण म्हणतो HDFC आणि ICICI नेक टू नेक चालतात ना, नेक टू नेक त्यांचं कॉम्पिटिशन आहे, प्रॉफिट्स पण चांगले असतात नेक टू नेक, पण डिव्हिडंड बाबतीमध्ये ICICI हॅज डिसअपॉइंटेड, और इनफॅक्ट दे हॅव व्हेरी पोअरली गिवन द डिव्हिडंड. आय डोंट नो व्हाय, व्हॉट इज द रिझन, अँड दे शुड कम आउट क्लीन. ते कधीच TV वर येत नाहीत, कधीच इंटरव्ह्यू देत नाहीत. आय डोंट नो व्हाय. दे शुड टेल की व्हाय दे आर गिविंग इन सो मच लेस डिव्हिडंड वेन प्रॉफिट इज सो हाय. नाही तर प्रॉफिट दाखवू नका ना. प्रॉफिट दाखवला, टॅक्स देता, डिव्हिडंड द्या ना. आणि काय एक्सपान्शन करताय तुम्ही, एवढं कुठले एक्सपान्शनमध्ये खर्च करताय. HDFC देऊ शकते, HDFC सारखी काय म्हणायचं चिकट कंपनी देऊ शकते, तर ICICI बँकेने द्यायलाच पाहिजे. ओके, अनबिलिव्हेबल आहे. पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन, दे हॅव गिवन डिव्हिडंड 37,000 करोड, इक्वल टू ICICI बँक, जस्ट 2,000 लेस इन लास्ट 11 years. ओके, ICICI बँक इज गिविंग प्रॉब्ली 12% ऑफ द नेट प्रॉफिट. दिस डझंट गो विथ द रेप्युटेशन ऑफ ICICI बँक, आय एम टेलिंग यू. Bajaj Auto, these people also give typically 50% or 60% of the net profit. ओके, तशा कंपन्यांची आता सगळीकडे मी जात नाही, हळूहळू तुम्ही बघा. ओरॅकल फायनान्स 23,000 कोटी. ओके, हिरो मोटर, नेस्ले, विप्रो. दिस इज सॉर्टेड फ्रॉम द टॉप टू बॉटम. ओके, अंबुजा सिमेंट ना, व्हेरी मायझर कंपनी, 11,000 कोटीच डिव्हिडंड दिलं. आणि अडाणी असल्यामुळे 2025ला तर डिव्हिडंडच नाही दिलं. आय वंडर व्हाय. दिस इज रॉंग. मे बी दे आर इन्व्हेस्टिंग. आणि चढती बांधणी बघा युनियन बँकेची. ओके, गेल्या 4 वर्ष डिव्हिडंड देतात, 1,000 कोटी, 1,300 कोटी, मग 2,000 कोटी, 2,700, 3,600, आणि यावर्षी मे बी देल सरपास 4,000 करोड ॲज अ डिव्हिडंड. सेम थिंग इज बजाज फायनान्स. ओके, बजाज इज हायली कस्टमर फ्रेंडली, म्हणजे स्टेक होल्डर फ्रेंडली कंपनी, शेअर होल्डर फ्रेंडली कंपनी. ओके, ह्यांचं पण डिव्हिडंड
2020ला 500 कोटी होतं, ते आता 3400 कोटी डिव्हिडंड वाटलं आहे. फॅन्टॅस्टिक. त्यामुळे हे शेअर डार्लिंग होतात हो कंपन्यांचे. नाही तर 24 डार्लिंग होत नाहीत शेअर मार्केटचे. नंतर बजाज फायनान्स झालं, नंतर BEL ह्याची पण थोडीशी चढती बांधणी, नॉट दॅट मच. कोलगेटने डिव्हिडंड कमी केलं, त्यामुळे शेअर पडला. 1500 कोटी डिव्हिडंड दिलं होतं, ते खाली आलं. दॅट केम डाऊन टू 1400. टोटल डिव्हिडंड फक्त 9000 कोटी. ओके, कोलगेटचं. तर हेच असे डिव्हिडंड, जसे तुम्हाला सांगतो की शेअर मार्केटचा भाव कशाला रिॲक्ट होतो, तर नंबर 1 इज कॅश फ्लो, नंबर 2 इज अ मार्जिन, पर्सेंटेज मार्जिन वाढलं की नाही क्वार्टर ऑन क्वार्टर, नंतर सेल्स ग्रोथ. ओके, त्याच्यानंतर डिव्हिडंड डिक्लेअर केलेलं कमी आहे का जास्त आहे. ओके, आणि ऑब्व्हियसली ओव्हरऑल मार्केटची कंडिशन कशी आहे ते तर असतंच. पण हे की पॉईंट्स आहेत. ओके, मार्जिन वाढलं आहे की नाही, कॅश फ्लो वाढला आहे की नाही, ओके, ऑब्व्हियसली सेल्स वाढले की नाही, आणि तुमचं हे डिव्हिडंड वाढतं डिव्हिडंड दिलं आहे की नाही. ओके, डिव्हिडंड इज द रियालिटी. रेस्ट ऑफ द थिंग इज ऑल हंबग. यू डोंट नो वेदर द नंबर्स आर हाऊ दे आर द नंबर्स. ओके, आपल्याला माहिती आहे ऑडिटरने पण काय केलं सत्यमच्या केसमध्ये. दे कॅनॉट ऑडिट फिजिकली. इज नॉट पॉसिबल टू सी ऑल द FDs ऑफ सत्यम. ओके, दॅट्स वाय दे रिमार्क की ठीक आहे, वी हॅव सीन ॲज पर द डॉक्युमेंट शोन टू अस. त्याला काय अर्थ नसतो. त्यामुळे कॅश फ्लो आणि डिव्हिडंड, त्यातल्या तर कॅश फ्लो तर ठीक आहे रियालिटी, पण डिव्हिडंड इज मोर रियालिटी. ओके, इज लाईक लिटमस टेस्ट. इफ दे आर गिव्हिंग यू इन्क्रीजिंग डिव्हिडंड, ऑब्व्हियसली द प्रॉफिट, increasing profit they have displayed in their P&L is reality. त्यामुळे डिव्हिडंड बघून शेअर घ्यायला पाहिजे. अर्थात ही काही फायनल लिटमस टेस्ट नाही आहे. बऱ्याचशा कंपन्या स्वतःचा भाव वाढवण्यासाठी, ओके, त्याच्यापैकी काही पाईपच्या कंपन्या होत्या. एक पी आय नाही, पाईपची कंपनी होती, पुंज लॉईडची सबसिडरी पाईपची कंपनी, बुडली ती कंपनी. जोरदार डिव्हिडंड देत होते, 50% वाटून टाकत होते, पण सडनली 1 वर्ष काय झालं माहीत नाही, कंपनी लुफ्त पावली. सेम थिंग अबाउट वरुण शिपिंग. त्यामुळे डिव्हिडंड ज्या कंपन्या देतात त्या फॉरएव्हर टिकतील असंही नाही. भाव पडला की तो विकून टाकायचा, किती ते चांगले डिव्हिडंड देऊ किंवा न देऊ, कारण आपल्याला इंटरनल न्यूज माहिती नसते, मार्केटला ती माहिती असते. त्यामुळे तो शेअर रोज 10% पडत असतो. त्यामुळे अशा वेळेला विकून टाकायचा शेअर. ओके, डोंट फॉल इन लव इफ विथ एनी शेअर व्हॉट्स एव्हर इन मार्केट. होत आहे कमीवाले आहेत सगळे. ओके, त्यातलं निप्पॉन ॲसेट मॅनेजमेंट, ओके, याची डिव्हिडंड वाढतच आहे. बऱ्याच शेअरचे डिव्हिडंड वाढत आहे, नो डाऊट. तर हे तुम्ही जर ग्राफ प्लॉट केलं, तुम्हाला कळेल की कुठल्या शेअरची इंट्रिन्सिक कॅपॅसिटी चांगली आहे, आणि त्याच्यामुळे तो शेअर पडला की घ्यायला पाहिजे. ओके, सगळं वाक्य नीट लक्षात ठेवा. इंट्रिन्सिक शेअर कुठली चांगली आहे, कारण डिव्हिडंड वाढतात, बांधणीने देत आहेत दरवर्षी, आणि तो पडलेला शेअर आहे आत्ता, म्हणून तो घ्यायचा. LIC हाऊसिंग फायनान्सला कोणी विचारत नाही. आत्ताच शेअर 480 लो झाला, 520ला बरेच दिवस होता. रिझल्ट उत्तम येतात त्याचे, आणि ह्याचा कॅश फ्लो आणि डिव्हिडंड बघा वाढतंय. ओके, आता यावेळेला 474चं 544 झालं. 4 वर्षापूर्वी हे 2020ला 400 होतं, 400चं 500 झालं. दिस पीपल आर मायझर इन गिव्हिंग द डिव्हिडंड, पण प्रॉफिट जास्त होतं म्हणूनच डिव्हिडंड देतो. त्यामुळे हा पण शेअर परत 700ला जाणार, 800ला जाणार, तेव्हा विकून टाकायचा. LIC फायनान्स परत 500ला येईल तेव्हा घ्यायचा. ओके, LIC फायनान्स कंपनी किंवा एनी ऑफ द फायनान्स कंपनी असेल तर ते कॅनफिन होम असेल, PNB हाऊसिंग असेल, LIC हाऊसिंग फायनान्स आहे, किंवा अजून खालच्या लेवलच्या कंपन्या आहे ना, खालच्यामध्ये ते आत्ता नवीन आलेला बजाज हाऊसिंग फायनान्स, फॅन्टॅस्टिक शेअर आहे घ्यायला. ओके, 80 रुपयाला इज स्टील. सोचकर समजकर हे मला सांगायला लागतं ॲज पर द सेबी नॉर्म्स. बँक ऑफ महाराष्ट्र काय डिव्हिडंड देतात बघा. ओके, 300 कोटी दिलं, मग 800 कोटी दिलं 2023ला, मग 900 कोटी, ऑलमोस्ट 1000, आणि यावेळेला 1100. यावेळेला नाही, 2025ला, आणि यावेळेला अजून जास्त असेल, मे बी 1200 किंवा 1300 कोटी असेल. ते तुम्ही बघा. आता मी ही शीट जास्त दाखवत नाही तुम्हाला, पळवतो, कारण तुम्ही बोर होऊ शकता. BSEचं बघा, BSE डिव्हिडंड 76 कोटी डिव्हिडंड तो 2020ला, नंतर 92, 176, 152, 200, 304, आणि 2026ला मे बी द्या किंवा 600 करोड, आणि टोटल डिव्हिडंड 1750 कोटी आत्तापर्यंत. सगळ्या छोट्या कंपन्या आहेत, त्या पण डिव्हिडंड देतातच, आणि त्यांचे भाव पण त्याप्रमाणे छोटेच असतात. ऑब्व्हियसली आपल्याला आपला प्रॉफिट बघायचा असतो. छोटा भाव काय आणि मोठा भाव काय, इट इज वन अँड द सेम फॉर द गुड कंपनी. म्हणजे गुड टू ग्रेट व्हायला पाहिजे. हो, आता तुम्हाला दाखवतो टोटल. ही टोटल आहे डिव्हिडंडची. ओके,
2014 डिव्हिडंड किती दिलं टोटल, हे 1,00,000 कोटी डिव्हिडंड दिलं, ज्या 390 कंपनीज मी ट्रॅक करतो त्याच्यासाठी. ओके, नंतर दिलं 128 लाख करोड, 1.33 लाख करोड, 1.43, 1.53 आणि पर्सेंटेजमध्ये बघितलं हे टोटल प्रॉफिट आहेत त्या 390 कंपन्यांचे, 370 कंपन्यांचे या. आणि पर्सेंटेज किती, तर 32%, 37%, 40%, 38, 37, 31, 36 या. 2019ला मार्केट वॉज डाऊन, सेल्स वे डाऊन, त्यामुळे कमी झालं डिव्हिडंड, परत 31ला आलं. पण दुसरा 1.5 लाख डिव्हिडंड वाटलं त्या वर्षी, आणि आउट ऑफ 5 lakhs रुपीज ऑफ प्रॉफिट ऑफ दिस 5 लाख करोड. ओके, आणि कशी चढते बांधणी बघा. 2025ला 12.93 करोड टोटल प्रॉफिट झाला कंपन्यांना, आणि त्याच्यातले 4 लाख कोटी कंपन्यांनी डिव्हिडंड म्हणून वाटले. 4 लाख कोटी विच इज 31%. आणि हे 4 लाख कोटी कोणाला मिळाले, तर प्रमोटरला मिळाले, मे बी 50% प्रमोटरला मिळाले किंवा 75% प्रमोटरला मिळाले असं समजा. पण 1 लाख कोटी तुम्हाला मिळाले ना, आणि त्या 1 लाख कोटीमध्ये 30% मोदींना मिळाले. नाही, टोटल 4 लाखामध्ये 30% मोदींना मिळाले, म्हणजे 1.2 lakhs तर मोदींनाच गेले. ओके, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला गेले, देशासाठी गेले, देशाच्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी गेले. ओके, पण उरलेले शेअर, उरलेले पैसे तुम्हाला मला मिळाले, ते आम्हाला 70% मिळाले, तरी आम्हाला त्याचा फायदा झाला, आणि अदर इन्कम आला आम्हाला. ओके, आणि सेफ अदर इन्कम आला, कारण या सगळ्या डिव्हिडंड पेईंग कंपन्या इयर ऑन इयर डिव्हिडंड देतात. ओके, एव्हरी इयर दे आर गिव्हिंग द डिव्हिडंड, आणि रायझिंग डिव्हिडंड दिल्या तर कंपन्या अजून सोने पे सुहागा. तशा कंपन्यांचे जे तुम्हाला डिव्हिडंड येतं ते परत मार्केट मध्ये येतात, लोकांचे सेल्स वाढतात, आणि ते परत प्रॉफिटमध्ये रूपांतरित होतात. अशी सर्क्युलर इकॉनॉमी आहे. त्याच्यामुळे मार्केटमध्ये तुम्ही पैसे टाकले तर तुम्हाला मार्केट पैसे देतं, आणि ते परत तुम्ही मार्केटमध्ये टाकता. आयदर तुम्ही शेअर घेता किंवा एक वस्तू घेता, राईट. दर 5 वर्षाने एखादी मोठी वस्तू घ्यायला काहीच हरकत नाही आहे. टेलिंग पीपल की मी ही वस्तू, किंवा हा माझा 1 लाखाचा फ्रीज शेअर मार्केटमधून मिळाला, किंवा हा माझा एअर कंडिशनर 50,000चा मी शेअर मार्केटच्या प्रॉफिटमधून घेतला, किंवा मी ही गाडी शेअर मार्केटच्या प्रॉफिटमधून घेतली, ही SUV शेअर मार्केटच्या प्रॉफिटमधून. एक दर 5 वर्षाला तुम्ही एकदा करू शकता. देन ओनली मार्केट विल ग्रो. आणि उरलेले तुम्ही 4 वर्षाचा जो प्रॉफिट आहे तो सेव्ह करा, आणि परत मार्केटमध्ये योग्य वेळी टाका, आणि सर्क्युलर इकॉनॉमीला तुम्हीच मदत करू शकता. आणि 20 कोटी लोक करतायत, तर तुम्ही त्याच्यामध्ये आहे की नाही मला माहीत नाही, तर तुम्ही त्याच्यामध्ये यावं म्हणून हा मी व्हिडिओ किंवा हा चॅनल सुरू केला आहे. आणि तर हे मी तुम्हाला सांगितलं, आणि ह्याचा जर ग्राफ बघितला आपण, तर दिस इज व्हॉट इज द ग्राफ. पर्सेंटेज वाईज कसं ग्रो झालं, तर असं ग्रो झालं. ओके, पर्सेंटेज डिव्हिडंड आउट ऑन अन ॲव्हरेज 35% लोकांनी 35% मार्केटमध्ये पैसे आले प्रॉफिटमधून, कंपनीच्या प्रॉफिटमधून. आणि इन टर्म्स ऑफ ॲक्च्युअल मनी हे असे आले. ओके, 1 लाख कोटीपासून ते बघा 2014ला 1,08,000 कोटी डिव्हिडंड म्हणून आलं लोकांना म्हणजे इन्क्लुडिंग प्रमोटर्स. आणि यावर्षी आलं 4 लाख कोटी. म्हणजे गेल्या 11 वर्षामध्ये 7.5%ने डिव्हिडंड वाढत गेलं पर इयर CAGRने, आणि हे असंच वाढत जाणार आहे, कारण इंडियन इकॉनॉमी इज ग्रोईंग. त्यामुळे 7.5% म्हणजे FDचा रेट, किंवा मोर दॅन FDचा रेट. तर या रेटने तुम्हाला जर डिव्हिडंड वाढत तर मिळालं तर काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला ना. होप यू आर अंडरस्टँडिंग, आणि तुमच्या डोक्यात सिंक होतं, आणि तुम्ही डायजेस्ट करताय. त्यामुळे तुम्ही डिव्हिडंडसाठी शेअर घेऊ नका, हे लोक म्हणतात ते खरी गोष्ट आहे. कारण एखादा शेअर पडला की डिव्हिडंड काय सगळंच शून्य होऊन जातं. पण चांगला शेअर तो डिव्हिडंड देतोय, लाईक फॉर इन्स्टन्स बजाज ऑटो, ओके, किंवा पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगचे सगळे शेअर की ज्याला डिव्हिडंड द्यायलाच लागतं, कारण सेंट्रल गव्हर्नमेंट फोर्सेस देम टू पे डिव्हिडंड फ्रॉम द प्रॉफिट्स. ओके, इन्क्लुडिंग स्टेट बँक ऑफ इंडिया. तर ते शेअर जे पडलेले आहेत ते घ्यायचे, डिव्हिडंड पण खायचं, डिव्हिडंड पण एन्जॉय करायचं, आणि जो कॅपिटल अप्रिसिएशन व्हायचं ते पण घ्यायचं. ओके, म्युच्युअल फंडात तुम्ही टाकलात ऑब्व्हियसली, त्याच्यामुळे तुम्हाला चांगला गेन मिळू शकतो. आत्ता जे पडलेले आहेत ते म्युच्युअल फंडाचा मी अभ्यास करत नाही, मी डायरेक्ट स्टॉकमध्येच अभ्यास करतो. पण ज्याला म्युच्युअल फंड माहिती आहेत की, आणि ज्याचे जो फंड आता लॉसमध्ये आहे, मे बी यू कॅन थिंक ऑफ बाईंग दॅट अँड ॲव्हरेजिंग इट आउट. ओके, आता डायरेक्ट स्टॉकमध्ये ETF घ्या. ओके, ETFला डिव्हिडंड नसतं बाय द वे, इंडिव्हिज्युअल स्टॉकला डिव्हिडंड नसतं. जे आता मी तुम्हाला जे दाखवलं कंपनी, आता सगळ्यांना हाय डिव्हिडंड आहे. आणि हे जे तुम्हाला मी दाखवलं जर्नी ऑफ 1,08,000 करोड ऑफ डिव्हिडंड इन 2014 टू 4 लाख करोड डिव्हिडंड इन 2025, आणि यावेळेला ते 4.5 लाख करोड झालं असेल या डिव्हिडंड अलोन डिस्ट्रीब्युटेड बाय द कंपनीज. आणि दिस इज ओनली फॉर 370 कंपनीज. टोटल जर बघितलं तर 10 लाख कोटी असू शकतं, विच इज डिव्हिडंड डिस्ट्रीब्युटेड इन्क्लुडिंग रिलायन्स अँड ऑल दोस, राईट. तर स्केल लक्षात घ्या की किती स्केलने आपल्याला प्रॉफिटेबिलिटी आपली वाढते, किंवा आपलं अदर इन्कम वाढते, राईट. एका वर्षाचं कोणाचं वाढलं डिव्हिडंड जास्त, लेट अस सी. 1 इयर ग्रोथ कोणाची झाली डिव्हिडंडची, तर
या कंपन्यांची झाली. ओके, जेएम फायनान्स या कंपनीने 2025 टोटल डिव्हिडंड किती दिलं? 240. ओके, 15 कोटीचं डिव्हिडंड तर 240 कोटी झालं, राईट, 2025ला. आणि यावर्षी किती दिला मला माहीत नाही. ओके, तर टिपिकली एका वर्षाचा त्यांचा रेशो चांगला आहे, पण गोईंग फॉरवर्ड लास्ट फ्यू इयर्सचा रेशो सोच आहे. पण दुसरं बघितलं अजून कुठलं, निपो बॅटरीज. ओके, ह्याचं अदर इन्कममुळे तुम्हाला डिव्हिडंड एकदम 14 टाईम्स जास्त मिळाल्यासारखं वाटतंय. पण टिमकेन इंडिया याचं डिव्हिडंड जोरदार दिलं तर 1 in 5 years या कंपन्या जोरदार डिव्हिडंड देतात. किती दिलं यांनी? तर 13.19 टाईम्स डिव्हिडंड एका वर्षात वाढलेलं. नंतर त्याच्या पुढची विप्रो 11 टाईम्स, त्याच्यानंतर NFL, MCX. ओके, MCX तर वाढणारच होतं डिव्हिडंड, नो डाऊट, बिकॉज दे आर डार्क हॉर्स इन मार्केट. इंडियन ह्यूम पाईप अदर इन्कममुळे यांचं 3 टाईम्स डिव्हिडंड मिळालं. झायडस लाईफ 3 टाईम्स, शारदा क्रॉप 3 टाईम्स. ओके, बजाज ऑटो 2 टाईम्स. ओके, वा, बजाज ऑटोने कसं डिव्हिडंड दिले? 3,400, 4,000, 4,000, 4,000, 2,200, 5,000. बजाज ऑटो इज द बेस्ट कंपनी फॉर डिव्हिडंड अँड ऑल्सो कॅपिटल अप्रिसिएशन. तर या सगळ्या कंपन्या आहेत, तर तुम्ही वाचा की याचं डिव्हिडंड एका वर्षात डबल झालं. 2025ला फ्रॉम 2024. आणि 2026 तर त्याच प्रपोर्शनमध्ये वाढेल का? तर नाही वाढणार. मे बी इट विल ग्रो बाय 20% मोर, म्हणजे 1.2 टाईम्स वाढू शकतो. ओके, ह्याच्यातल्या कुठल्या पडलेल्या कंपन्या आहेत त्या तुम्ही बघू शकता आणि त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. ग्रो रॅनवेल हा शेअर पडलेला आहे बघा. ग्रो रॅनवेल ही एक इंजिनिअरिंग कंपनी आहे, फॅन्टॅस्टिक कंपनी आहे. याचा मॉल पण आहे मुंबईला, कांदिवलीला. आनंद राठी फॅन्टॅस्टिक कंपनी. PNB पडलेला शेअर आहे 110 रुपयाला. सुदर्शन केमिकल पडलेला शेअर आहे, घेऊ शकता. ओके, इंडियन ह्यूम पाईप 320ला पडलेला शेअर आहे. NFL पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग 76 रुपयाला पडलेला शेअर आहे. पण आय डोंट रेकमेंड NFL असतंच. पण ह्याच्यातले जे पडलेले शेअर आहेत ते तुम्ही नक्कीच घेऊ शकता. कनोरिया केमिकलची टर्न अराउंड झालेलं दिसतंय मला. बोडल केमिकलचा टर्न अराउंड झालेलं दिसतं. याने डिव्हिडंड दिलं नाही आहे, कारण त्या कंपन्यांनी दे हॅव नॉट डन गुड, बट दे आर नाउ टर्निंग अराउंड अँड दे विल पे गुड डिव्हिडंड ओव्हर पिरियड ऑफ नेक्स्ट 5 years. पण हे टर्न अराउंड कंपनी आहेत की याच्यामध्ये तुम्हाला मेघमणी पण टर्न अराउंड आहे. IOB इज अ टर्न अराउंड बँक. ओके, तर दोन्ही आहे. तुम्ही डिव्हिडंड मागे पण शेअर्स म्हणजे शेअर्समध्ये प्रॉफिट मिळू शकता आणि ऑब्वियसली टर्न अराउंड कंपन्यांच्या मार्गे पण मिळू शकतं. कारण याच कंपन्या आता मी तुम्हाला सांगतोय त्या बॉटमला आहेत सध्या. या द्वारिकेश शुगर काय, नंतर PTC फायनान्स काय, किर्लोस्कर ऑइल इंजिन नाही त्याच्यामध्ये. ओके, अशी ही स्टोरी आहे, टर्न अराउंड ॲज वेल एज डिव्हिडंड. तर तुम्हाला मी डिव्हिडंडचे ग्राफ दाखवले, कसं कसं वाढत गेलं ते. ओके, तुम्हाला मी सगळं आत्ता डिटेलमध्ये दाखवलं. आणि दिस इज व्हॉट इज द ग्राफ. यू कॅन अर्न बिग मनी बाय वे ऑफ डिव्हिडंड ऑल्सो. ओके, this is what is my appeal to you. Okay, enjoy the dividend, participate in the stock market आणि enjoy the dividend. घर बसल्या तुम्हाला मिळते. काही 30 वर्षापूर्वी जे डिव्हिडंडवाले स्टॉक असायचे त्यांना विडो स्टॉक म्हणायचे. विडो स्टॉक म्हणजे जिला काही सपोर्ट नाही आहे नवऱ्याकडून. ओके, तिच्या नावाने हे शेअर्स आहेत आणि दरवर्षी एक्स अमाऊंट ऑफ डिव्हिडंड तिला मिळते, ॲज इफ शी इज गेटिंग द पेन्शन फ्रॉम डिव्हिडंड. तर असं नाही आहे की तुम्ही डिव्हिडंड म्हणजे विडो स्टॉक असतात ते कॅपिटल अप्रिसिएशन देत नाहीत. ते पण कॅपिटल अप्रिसिएशन देतात. त्यामुळे दोन्हीकडनं तुम्हाला यू कॅन पुल द प्लग, प्रॉफिटेबिलिटी प्लग, आणि लाईफ एन्जॉय करू शकता. ओके, मार्केटमध्ये या, लाईफ एन्जॉय करा, पण सोच कर समज कर. ओके, होप तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला असेल. कळला असेल तर पुढे पाठवा. डिव्हिडंडची स्टोरी तुम्हाला सांगितली ओव्हरऑल 370 स्टॉक्सची, आणि टोटल स्टॉक्सची तर डिव्हिडंड स्टोरी याच्या चौपट 5पट असू शकते. ओके, थँक्यू सो मच अँड गॉड ब्लेस यू.